नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आता तुम्ही म्हणाल मेथीमध्ये बटाटा, तर ही कुठली रेसिपी हे तर तुम्हाला पुढे कळेलच, पण व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथं बघा 3 वाटी इतक्या सामान मी काय काय घेतलंय। एक वाटी इथं घेतलेली आहे ती म्हणजे मेथी छान निवडून खुडून घेतलेली आहे आणि मग स्वच्छ धुवून पाणी निथळून घेऊन ना मग बारीक बारीक चिरून घेतली। नंतर इथं घेतलेली आहे कोथिंबीर पण त्याचप्रमाणे स्वच्छ धुवून घेतली, पाणी निथळून मग चिरून घेतले। नंतर इथं ना 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले, ह्याच्यावरचे सालं काढून ना बारीक किसणीने बटाटा हा किसून घेतलेला आहे बरं का। तयारी बघा अगोदरच करून घेतले, म्हणजे नाहीतर ना आपला व्हिडिओ खूप मोठा झाला असता का नाही म्हणून। आता तुम्हाला हा पदार्थ कितपत करायचा आहे त्याच्यानुसार ह्याचं प्रमाण जे आहे तुम्ही वाढवू शकता, अगदी कमी ठेवू शकता। आता चला पुढे एक भांडं घ्यायचं आहे मोठं, त्याच्यामध्ये आपण जो बटाटा खिसलेला होता ना तो घालून घेणार आहोत। त्याचबरोबर इथं मेथीसुद्धा बारीक बारीक चिरून घेतलेली होती का नाही तीसुद्धा घालून घेतलेली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। त्याचबरोबर इथं घालणार आहे वाटण म्हणजे हिरवी मिरची, लसूण, जिरं, कोथिंबीर ह्याचं भरड असं वाटण म्हणजेच की ठेचा आहे हा। तर साधारण इथं 1.5 चमच इतका हा ठेचा मी घालत आहे। आता याच्यामध्ये घालून घेऊयात हळद, पाव चमच इतकी हळद घातलेली आहे। त्याचबरोबर अर्धा चमच लाल तिखट घातलेला आहे, अर्धा चमच इतकी धना पावडर, चवीनुसार मीठ म्हणजेच की अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दही, चव छान येते म्हणून। तर साधारण 1-2 चमचे इतकं दही घातलेलं आहे, जास्तीचं सुद्धा घालायचं नाही। अर्धा चमच इतकं तूप घातलेलं आहे। आता याच्यामध्ये काही आपण पिठं घालणार आहोत। पिठामध्ये बघा अर्धी वाटी इतकं बेसनचं पीठ घातलेलं आहे आणि गव्हाचं पीठ 1 कप भरून इतकं घेतलं ना ते संपूर्ण घातलेलं आहे बरं का। आता काय करायचं आपल्याला ह्याच्यामध्ये जरासुद्धा ना पाणी घालायचं नाही। आपण छान जसं आपण गव्हाचं कणिक कसं मळतो का नाही तसं मळून घ्यायचं आहे। आता तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडासा ओवा घालू शकता, तीळ घालू शकता, आणखीन कुठली भाजी जर आवडत असेल, आता इथं मी मेथीचा वापर केला, तिथं तुम्ही पालकचा वापर करू शकता। वरून ना आपल्याला बघा जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही। बटाटा हा उकडलेला होता का नाही, शिवाय आपण ज्या सर्व भाज्या धुवून बारीक चिरून घेतल्या होत्या का नाही त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। जर हे पीठ जास्त सैलसर झालं तर तुम्ही थोडंसं आणखीन गव्हाचं पीठ वापरू शकता। आणि जर आता बघा जसं इथं पीठ तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल असं जर झालं नाही तर अगदी 1 ते 2 चमचे इतकंच पाणी घालायचं आहे। तुम्हाला बघा आतापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं, तर आज आपण करत आहोत आलू मेथी लच्छा पराठा। आता वरून थोडंसं तेल घालून ना पुन्हा छान प्रकारे आपण हे मळून घेणार आहोत, म्हणजे जास्तीचं ना आपल्या हाताला चिटकणार नाही। मेथीची बघा ज्यावेळेस घेतो ना आपण निवडून त्यावेळेस पालाच घ्यायचा आहे, कारण आपण लच्छा पराठा करत आहोत। मग देठं जर मध्ये आली तर आपला जो पराठा आहे ना लाटता येणार नाही, म्हणून मेथीचा पालाच घ्यायचा आहे। तसंच कोथिंबीरीचा पण आपल्याला पालाच घ्यायचा आहे, देठ घ्यायचे नाही। बघा छान पीठ मळून झालं की याच्यावरती झाकण ठेवून 1-10 मिनिटं असंच पीठ आपल्याला भिजत ठेवायचं आहे। आता 10 मिनिटं झाले, त्याच्यावरचं झाकण काढलेलं आहे आणि जसं चपातीला आपण उंडा करतो का नाही अगदी तसा आपण एक उंडा घेऊन जसं गव्हाचं पीठ भरभरून चपाती लाटतो तसंच इथं सुद्धा सुकं गव्हाचं पीठ भरभरून आपण चपाती लाटून घेऊयात। हा लच्छा पराठा ना छान खुसखुशीत व्हावा ह्याच्यासाठी इथं बेसनचं पीठ वापरलेलं आहे बरं का। पराठा लाटत असताना ना जरा गव्हाचं पीठ सुकं नाही जास्त भुरभरून घ्यावं लागतं, कारण आपण ह्याच्यामध्ये उकडलेला बटाटा घातला का नाही तो बेलण्याला किंवा आपलं पोलीपाट आहे का नाही त्याला चिटकलं जातं, म्हणून जरा जास्तीचं गव्हाचं सुकं पीठ भुरभरून घ्यायचं आणि बघा जशी चपाती लाटतो का नाही तसं छान पातळ लाटून घ्यायचं। आता वरून आपण थोडंसं इथं बघा तूप लावणार आहोत, ते तुम्ही तेल लावून घेतला तरी चालेल किंवा तुमच्याकडे जर बटर असेल ते लावून घेतला तरी चालेल। आणि वरून आपल्याला गव्हाचं पीठ असं भुरभरून घ्यायचं आहे। आपण लच्छा पराठा करत आहोत का नाही त्याच्यासाठी लच्छे छान यावे, पराठा आपला छान कुसकुशीत व्हावा म्हणून ना असं आपल्याला घडी घालून घ्यायची आहे। बघा अगदी जशा आपण निऱ्या वगैरे म्हणतो ना साडीच्या करतो अगदी तसं करून घ्यायचं आहे। बघा इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सहज होतं, ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं अवघड काहीच नाही। पहिल्यांदा जरी करायला गेलात तरीसुद्धा तुम्हाला जमणार। आणि पुन्हा बघा जशी आपण चुंबळ बांधतो का नाही तसं आपल्याला छान ह्याचा एक गोल असं करून घ्यायचं आहे। बघा शेवटचं जे टोक असतं ना ते तिथं चिटकून घ्यायचं आहे बरं का। आता वरून बघा थोडेसे इथं मी पांढरे तीळ आणि काळे तीळ भुरभरून घेत आहे। आता ते चिटकून बसावेत ना म्हणून आपल्याला असे हाताने सुरुवातीला दाबून घ्यायचे आहेत बरं का, म्हणजे ते निघणार नाही, छान चिटकून बसतील म्हणून। आता आपल्याला काय करायचं आहे खालीसुद्धा गव्हाचं सुकं पीठ भुरभरून आणि वरसुद्धा सुकं पीठ भुरभरून ना हा पराठा लाटून घ्यायचा आहे। आता पराठा हा आमच्या घरामध्ये जाड आवडत नसल्यामुळे इथं मी पातळ केलेला आहे, पातळ पराठा आवडतो म्हणून। पण तुम्ही जर जाड पराठा केला ना तर लच्छे छान येतात बरं का। आता बघा छान प्रकारे जशी आपण चपाती लाटतो त्याच अगदी हलक्या हाताने इथं पराठा लाटून घेतलेला आहे। बेलनला किंवा पोलीपाटाला चिटकते असं म्हटलं तर सुकं गव्हाचं पीठ भुरभरून तुम्हाला हा ना पराठा लाटून घ्यायचा आहे।
बघा इथं पहिला हा पराठा आपला तयार झाला लाटून. आता आपण हा शेकून घेऊयात. त्याच्यासाठी तव्यावरती बघा मी तूप घालून घेतलेलं आहे. अगदी तुम्ही तेल लावून भाजून घेऊ शकता किंवा बटर लावून भाजून घेतलात तरीसुद्धा चालेल. आता लाटून घेतलेला आपण पराठा घालून घेतला आहे. कडेने थोडंसं तूप सोडून घेऊयात आणि दोन्ही बाजूंनी ना छान खरपूस असा हा पराठा आपण भाजून घेऊयात. खरंच सांगायला गेलं तर तुमच्या जर तोंडाला चव नसेल किंवा नेहमी तेच जर पदार्थ खात असाल ना, तर हे एकदा आलू लच्छा पराठा करून बघा. म्हणजे एकदा तुम्ही केलात ना तर रोजच म्हणतील घरातली मंडळी की कर म्हणून. इतका छान चविष्ट लागतो बरं का. शिवाय मुलांच्या टिफिनला काय देऊ समजत नाही किंवा सकाळचा नाश्ता असो, रोज रोज काय बनवायचं सुचत नसेल, तुम्ही असा कधी तर ना हा आलू मेथी लच्छा पराठा करून बघा. खरंच इतका खायला जबरदस्त लागतो ना, मी तुम्हाला ह्याची चव सांगू शकत नाही, इतका भारी लागतो. बघा दोन्ही बाजूंनी छान असा हा पराठा भाजून झाला का आता तुम्हाला आणखीन एक दुसऱ्या पद्धतीत दाखवते कसा करायचा बरं का. सेम जसा चपातीला उंडा करतो तसा उंडा घेतला आणि छान सुकं गव्हाचं पीठ भुरभुरून आता आपण लाटून घेणार आहोत. चपाती करत असताना आपण मधीतनं घडी घालतो, फक्त ह्यांना घडी घालून घ्यायची नाही. आता हा पराठा लाटूसपर्यंत तुम्ही मला सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? केलं असेल तर ठीक आहे, पण नसेल केलं तर पटकन करा बघू. म्हणजे पुढील कसे येणारे साधे सोपे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. माझा नेहमी हाच हेतू असतो, व्हिडिओ साधा सोप्पा असावा, रेसिपी अगदी घरातल्या साहित्यात होणारी असावी, जेणेकरून ती सर्वांना करून पाहता यावी. न बिघडण्यासाठी भरपूर अशा टिप्ससुद्धा सांगते, त्याच्यामुळे आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा इथं ना माझ्याकडे पिझ्झा कटर आहे. त्यांनी ना मी अशा प्रकारे इथं ना जो लाटलेला आपला पराठा होता ना त्याच्या अशा लाईन मारून घेतल्यात. अगदी तुम्ही चाकूनी मारून घेतलात तरीसुद्धा चालेल. आणि पुन्हा छान असा यांचा एक रोल करून जसं अगोदर आपण चुंबळ बांधतो म्हणतो ना तसा एक गोल केलेला आहे. शेवटचं टोक तिथे चिटकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि बघा इथं छान प्रकारे आपला असा उंडा तयार झाला चुंबळासारखा. वरून थोडेसे पांढरे तीळ काळे तीळ लावून घेतलेत. आणि बघा आता सुकं गव्हाचं पीठ भुरभुरून हा सुद्धा आपण पराठा लाटून घेणार आहोत. च्या अगोदर ना मी वेगवेगळे पराठ्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलेच आहेत. जसे की आपला फ्लावरचा पराठा, कोबीचा पराठा, आलू कुलचा, आलू पराठा यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच, पाहायला विसरू नका. आणि आज आपण हा केलेला आहे मेथी आलूचा लच्छा पराठा. आता बघा हा पराठासुद्धा लाटून घेतला. आता हा पराठासुद्धा ना आपण तूप लावून छान प्रकारे शेकून घेणार आहोत. तूप लावल्यामुळे ना हा पराठा खायला चवीला लागतोच लागतो आणि शिवाय ना ह्याला छान क्रिस्पीपणा येतो बघा. तेल लावल्यानंतर तितकासा क्रिस्पीपणा येत नाही जितका तूप लावल्यामुळे येतो. आता बघा हा पराठासुद्धा छान प्रकारे भाजून झाला बघा. अगदी बघूनच खाऊ शिका असा पराठा झालेला आहे. हा पराठा प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता. अगदी 7 ते 8 दिवस खराब होत नाही. हा पराठा करत असताना कुठेही पाण्याचा वगैरे वापर केला नसल्यामुळे छान खरपूस भाजल्यामुळे जास्त दिवस टिकतो. अगदी तुम्ही दही लोणचं याच्यासोबत खाऊ शकता. तुम्हाला सकाळची घाई गडबड असेल, जॉबला काही महिला जात असतात, मग तुम्ही हे पराठ्यासाठीचं पीठ ना आदल्या दिवशीच म्हणून फ्रीजमध्ये ठेवू शकता. कारण का आपण ह्याच्यामध्ये पाण्याचा कुठेही वापर केला नाही, कांदा वगैरे ह्या कशाचाच वापर न केल्यामुळे हे पीठ खराब होत नाही. पराठे करण्याच्या अगोदर फ्रीजच्या बाहेर 10 मिनिटं हे पीठ काढून ठेवा आणि मग पराठे करू शकता. बघा तुम्हाला म्हणलं होतं जरा पराठा हा जाड ठेवला तर लच्छे छान होतात. आता इथं मी हातामध्ये जो पराठा दाखवला तो जरा जाड केलेला आहे, त्याला लच्छे छान आलेत. पण आमच्या घरामध्ये पातळ आवडतो. मला कोणत्या प्रकाराचे आवडतात त्या पद्धतीचे जाड किंवा पातळ हे पराठे करू शकता. पराठे म्हणलं की दही हे आलंच. दह्यासोबत एक नंबर लागतात बरं का. नक्की तुम्ही सुद्धा करून मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.